आपण बघतो की काल कपिल सिब्बल यांनी जो महत्त्वाचा दावा केला होता, त्यांनी सांगितलं होतं की आपल्या देशातील लोकशाहीच्या भविष्याचा विचार करता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। अशा पद्धतीने आमदारांनी गटबाजी करून पक्ष आणि सरकार यांच्यावर ताबा मिळवणं हे लोकशाहीमध्ये खरोखर बसणारे आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। कोर्टाला याचा निवाडा करावाच लागेल असं देखील त्यांनी सांगितलं होतं। कोणताही कायदेशीर विचार न करता सर्व गोष्टी आधीच ठरवून जबरदस्तीने घडवून आणल्या गेल्या असं देखील निरीक्षण त्यांनी न्यायालयाच्या पुढे ठेवलं होतं। याचा आपल्या संपूर्ण देशाच्या राजकीय व्यवस्थेवरती खूप वाईट परिणाम झालाय आणि आजकाल सरकार पाडण्यासाठी आणि पक्ष फोडण्यासाठी ही नवीन पद्धत सर्रास वापरली जाते। अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशातील लोकशाहीची मूल्य कशी टिकवायची आणि ती कशी सुरक्षित ठेवायची हे आता सर्वोच्च न्यायालयाला ठरवावंच लागेल असं कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलंय। कारण शिवसेना असेल, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यानंतर तृणमूल काँग्रेस असेल, असे अनेक उदाहरणं देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळाले। भरत, मला तुला विचारायचं की काल न्यायमूर्तीने एक अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली होती। राजकीय पक्षाच्या प्रमुखांना अशा पद्धतीने हटवलं जाऊ शकत नाही आणि 31 आमदारांची जी कृती होती तेव्हाची ती स्वतःहून पक्ष सदस्य सोडल्याचा पुरावा होता, असं एक महत्त्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीशांनी काल केली होती। तर ही टिप्पणी पाहता आणि आजची सुनावणी सगळी पाहता या केसचा ही केस पूर्णपणे ठाकरे गटाकडनं झुकते असं काही वाटतंय? नक्कीच ज्या पद्धतीने ठाकरेंच्या शिवसेनेकडे शिवसेनेच्या बाजूने एकंदरीत कपिल सिब्बल यांनी अत्यंत भावनिक, घटनात्मक आणि कागदपत्रांच्या आधारे युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे, त्याच दृष्टीने जर आपण पाहिलं तर खरं तर काल कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला हा युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा होता। त्यांनी घटनात्मक मूल्य कशा पद्धतीने पायदळी तुडवले जात आहेत, घटनात्मक मूल्यांची कशी पायमल्ली सुरू आहे, या सगळ्या संदर्भातला महत्त्वाचा असा प्रश्न उपस्थित केला होता। आणि त्याच युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असं निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवल्याचं पाहायला मिळालं। ज्यावेळेस 31 आमदार हे सुरत मार्गे गुवाहाटीला गेले त्याआधी एक महत्त्वाची घटना घडली होती, ती म्हणजे विधान परिषदेची निवडणूक। आणि याच विधान परिषदेच्या निवडणुकीचा जो काही संदर्भ आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला होता। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं होतं आणि त्यानंतर हे 31 आमदार सुरतला गेले, त्यानंतर तिथून ते गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांची संख्या आहे ती 39 झाल्याचा जो काही मुद्दा आहे तो कपिल सिब्बल यांनी मांडला होता। मात्र अशा पद्धतीने पक्षातले जे काही आमदार आहेत ते वेगळ्या राज्यात जातात, दुसऱ्या पक्षाशी संबंध ठेवतात आणि हा जो मुद्दा आहे हा पक्षाचं जे सदस्यत्व आहे ते स्वेच्छेने सोडल्यासारखं आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी या संदर्भातला जे काही टिप्पणी आहे ती सरन्यायाधीशांनी केली होती। आणि त्याच नंतर कपिल सिब्बल यांनी सुद्धा आणखी काही घटनात्मक मुद्दे आहेत ते या केसमध्ये उपस्थित केले आणि जितक्या ताकदीनं सगळी केस आहे ही आणखी ताकदीने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय। त्यांचा जो युक्तिवाद आहे तो अनुसूचित 10 घटनात्मक मूल्ये कशा पद्धतीने पायदळी तुडवली जात आहेत, त्यानंतर पक्षफूट, त्याबरोबर विधानसभा अध्यक्षांचा जो काही निर्णय आहे या सगळ्या संदर्भातील त्यांचे हे सगळे मुद्दे आहेत। आणि त्यामुळेच आता काल ज्यावेळेस सरन्यायाधीशांनी जी महत्त्वाची टिप्पणी केली की 31 आमदार हे सुरतला गेले आणि सुरतला त्यांचं जाणं हे पक्षाचं सदस्यत्व सोडण्यासारखं होतं का, या सगळ्या संदर्भात राजकीय पक्षासंदर्भात स्पेसिफिक क्रायटेरिया असला पाहिजे हे जे त्यांनी मत मांडलं होतं, हे त्यांनी टिप्पणी केली होती, हेच कालच्या सुनावणीतलं अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट होतं। आणि त्यामुळे आता या सगळ्या सुनावणीमध्ये जे काय आहे ते या सगळ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं जे काही लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुमित, भरत, आपण पाहतोय की शिवसेना ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये सगळं झालं आणि पक्ष विलीन झाला, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस झालं, या सगळी प्रक्रिया पूर्ण जी आहे ती कायदेशीर पेचात अटकलेली आहे आणि न्यायप्रविष्ट आहे। आणि हाच सगळा कायदेशीर पेच बघता पश्चिम बंगालमधला जो तृणमूल काँग्रेस पक्ष आहे त्यामधल्या ज्या सगळ्या घडामोडी घडल्या, या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा सगळा पूर्ण इतिहास लक्षात घेऊनच तृणमूल काँग्रेसच्या संदर्भात दुसऱ्या एका छोट्या पक्षामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला असावा? नक्कीच सुमित, आपण जर पाहिलं तर
ज्या पद्धतीने एक असं म्हणतात की काही गोष्टींचा अंदाज आधीच येतो, जसं की भूकंप होणार असेल तर उंदीर घुशी जशा बाहेर पडायला लागतात, त्यांच्या हालचाली जशा वाढायला लागतात, तसाच राजकीय भूकंपाचे संकेत सुद्धा वेगवेगळ्या घटनांमधून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी तसंच ज्यावेळेस महाराष्ट्रातील केसचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये याच वर्षी लागण्याची शक्यता ज्यावेळेस देशातील अनेक वेगवेगळ्या पक्षातील खासदारांना वाटायला लागली, अगदी तोच मुद्दा काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस तृणमूल काँग्रेसमध्ये ज्यावेळेस बंड झालं होतं, त्यानंतर त्यांनी NCPI मध्ये स्वतःला विलीन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस घटनातज्ञांशी या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. साम टीव्हीने ज्यावेळेस घटनातज्ञांची मुलाखत घेतली, त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात माहिती घेतली, त्यावेळेस जे काही ज्येष्ठ घटनातज्ञ अनंत कळसे यांनी सुद्धा या सगळ्यावरती एक महत्त्वाची टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की जी शिवसेनेतील ही केस आहे, शिवसेनेची केस आहे, शिवसेनेतला हा जो निर्णय आहे, हा वेगळा गट किंवा पक्षावरती ताबा मारण्याचा हाच निर्णय विरोधात जाण्याची शक्यता असल्यानंच पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या ज्या खासदार आहेत, या खासदारांनी स्वतंत्र गट किंवा स्वतंत्र पक्षावरती दावा न करता त्यांनी NCPI या अगदी छोट्या, कुणालाच जवळपास म्हणजे कुणालाच माहीत नसलेल्या, अगदी 2023 मध्ये ज्याची नोंदणी झालेली आहे अशा पक्षामध्ये स्वतःला मर्जर करण्याचा निर्णय घेतला. या पाठीमागे हेच कारण असण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवलेली होती. खरं तर राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो. अगदी तशाच पद्धतीने सध्या सुद्धा तीच शंका, तोच संशय जास्त बळावत चालला आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेनेतील पक्ष आणि चिन्हाचा हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून यावरती जोरदार युक्तिवाद केला जातोय. सरन्यायाधीशांनी याच मुद्द्यासंदर्भात जे काही आमदारांनी सुरतेला जाण्याचा जो काही निर्णय घेतला, त्या संदर्भात जे महत्त्वाचं स्टेटमेंट केलं, हे सगळे मुद्दे जर आपण विचारात घेतले तर या जे काही ज्येष्ठ घटनातज्ञ अनंत कळसेंनी जे काही वक्तव्य केलं होतं, जी काही शंका उपस्थित केली होती, त्यालाच आणखी या सगळ्या गोष्टींनी पाठपुरावा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळेच खरं तर महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा, राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा निर्णय आहे तो विरोधात जाण्याची शक्यता असल्यानेच जो काही निर्णय आहे तो तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी NCPI अगदी छोट्याशा पक्षामध्ये स्वतःला विलीन करण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे, ती वर्तवली जाते. सुमित, भरत, आपण पाहतोय की या सुनावणीकडे असेल किंवा या केसच्या जो निकाल येईल याकडे चिन्ह पक्ष या संदर्भामध्ये आपण तर बघतोच आहोत, मात्र त्याचे परिणाम राजकीय पटलावरती देखील मोठ्या प्रमाणावरती घडणार आहेत. त्यामुळे देखील त्या अँगलने या सुनावणीकडे बघितले पाहिजेत. आपण बघतोय की शिंदे गटाचे महाराष्ट्रामध्ये सध्या 57 आमदार आहेत आणि लोकसभेमध्ये देखील आधी निवडून आलेले 7 आणि नंतर समाविष्ट झालेले 6 असे 13 लोकसभेचे सदस्य देखील शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाची जी वाढती ताकद जी आहे त्या ताकदीला ब्रेक लावण्यासाठी या सुनावणीनंतर भारतीय जनता मित्र पक्ष म्हणून आणि ठाकरे सेना विरोधक म्हणून या सगळ्यावरती ब्रेक लावण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. नक्कीच राजकारणामध्ये शेवटी प्रत्येक संधी ही महत्त्वाची असते. जसं ठाकरेंना ती संधी महत्त्वाची, तसं भाजपला सुद्धा काही प्रमाणात मित्रपक्ष असतानाही त्यांना काही प्रमाणात काटशहाच्या राजकारणामध्ये एक चेकमेट करण्यासाठी किंवा एक पाऊल त्यांना अडथळा निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीची पावलं आखली जातातच ना. अगदी त्याच पद्धतीने ज्या वेळेस सध्या शिंदेंकडे 13 खासदार आहेत, खरं तर एक गोष्ट आपण निश्चितपणे एका गोष्टीचं निरीक्षण केल्यानंतर ज्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचं आपण निरीक्षण करतो, त्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणाने जाणवत होती, ती म्हणजे, आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारही या गोष्टीला काही प्रमाणात सूत्रांनीही दुजोरा दिला, ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या संदर्भात माहिती न देता अत्यंत गुप्तपणे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीशी संधान साधत 13 खासदार, जे काही 6 खासदार आपल्याकडे वळवून घेतले होते. आणि त्यामुळे खरं तर हे काटशहाचं जे राजकारण आहे त्याचा सुद्धा फायदा उचलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ठाकरेंची शिवसेना. ठाकरेंच्या शिवसेनेला कशाही पद्धतीने एकनाथ शिंदे अडचणीत आलेले पाहणं किंवा अडचणीत येणं हे त्यांच्या फायद्याचंच आहे. आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना या सगळ्याचा पूर्णपणे फायदा उठवण्याचा 100% प्रयत्न करण्याची शक्यता आहे. कारण की सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आणि त्याबरोबरच 13 खासदार आहेत, ज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून पक्षप्रवेश केलेले, ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले 6 खासदार त्यांचा सुद्धा समावेश आहे. आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे
ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे, आदित्य ठाकरे यांचे, या सगळ्यांचेच हात शिवशिवलेले असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा ठाकरे फायदा उचलतील आणि कशा पद्धतीने मित्रपक्ष असला तरीसुद्धा त्यांची जी वाढती महत्त्वाकांक्षा आहे एकनाथ शिंदे यांची, त्याला ब्रेक लावण्यासाठी भाजपकडून सुद्धा याला कुठंतरी पायबंद घालण्याचा प्रयत्न, त्याला कुठंतरी कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. सुमित.